नमस्कार मंडळी, जर्नी विथ देविदास या यूट्यूब चॅनलवरती आपले सरसे स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र आदमापूर येथे श्री बाळमामाच्या दर्शनासाठी. आज आपण एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत श्री क्षेत्र आदमापूर बाळमामांचा. तर आता समोर तुम्ही बघता आहात की सभामंडप आहे. सभामंडपात भक्तगण बरेच आलेले आहेत, कारण सोमवारी श्री बाळमामाचा भंडारा उत्सव आहे चालू, त्यासाठी हे भक्तगण आलेले आहेत. तुम्ही समोर पाहता सभामंडपात बसलेले आहे. हा मंदिराचा परिसर आहे. मंडप वगैरे घातलेला आहे भक्तजन येण्यासाठी, भंडारा उत्सवासाठी. आज जोरदार तयारी चालू आहे, कारण हा वार्षिक भंडारा उत्सव असतो श्री क्षेत्र आदमापूर येथे. समोर पाहता सभामंडप, हा भक्तजन बसलेले आहेत. समोरच आपल्याला मंदिराच्या समोरच बसलेले आहेत सगळे भक्तगण. ही समोर दिसते बाळमामाचं मंदिर, आणि त्यासमोर मोठी बिल्डिंगची भोजनालय वगैरे आहे. महाप्रसाद वाटप तिथंच होतो. भरपूर लोक व्हिडिओ वगैरे करतात, फोटो सेल्फी वगैरे काढायला लागल्यात. ही चौकशी विभाग इथे आहे समोरच आपल्या. इथं काही चौकशी करू शकता, किंवा देणगी वगैरे द्यायची असेल तर तुम्हाला इथे देऊ शकता. मंदिरासंदर्भाची चौकशी इथं करू शकता. कुणाला राहायची वगैरे व्यवस्था असेल तर त्याची पण इथं हॉल वगैरे आहेत राहण्यासाठी, मंदिरानं उपलब्ध करून दिले आहेत अल्पदरामध्ये. समोर पाहता आहे श्री बाळमामाचे मंदिर. बरेचसे लोक सेल्फी वगैरे घेतात. हे समोर वड दिसतो तिथं, त्या झाडापाशी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी पैसे वगैरे त्या ह्याला झाडाला लावतात तिथं असे भिंतीला. भक्तगण बरेचसे बसलेले आहेत. आज शनिवार आहे. सोमवारपासून श्री भंडारा उत्सव चालू होणार आहे. आपला वार्षिक भंडारा उत्सव श्री क्षेत्र आदमापूर येथे भरपूर लोक भक्तजन येतात वार्षिक भंडारा उत्सवासाठी. तसे दर महिन्याला सर अमावस्याला सुद्धा गर्दी भरपूर असते. इतर वेळेला हजारो भक्त येतात इथं मंदिरामध्ये बाळमामाच्या दर्शनासाठी, कारण बाळमामाने इथं समाधी घेतलेली आहे श्री क्षेत्र आदमापूर येथे. समोर महाप्रसाद हॉल आहे तिथं मोठा आपल्याला दिसतोय समोर. हे मंडप वगैरे घातलेलं आहे उत्सवासाठी सगळे. काही भक्तगण फोटो वगैरे काढतात, सेल्फी घेतात. आज आता 10 वाजले असल्यामुळे काही एवढी काही गर्दी नाही आहे अजून दर्शनासाठी. दर्शन खूप लवकर होतं आता. समोरचा हा परिसर बघताय तुम्ही, मंदिराच्या समोरचा हा परिसर. भरपूर दूरवरून लोक आलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यातनं लोक येतात. श्री क्षेत्र आदमापूर बाळमामाचे मंदिर आहे इथं. हे भक्तगण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी पैसे वगैरे काही करतात. मनोकामना वगैरे असेल, नवस असेल, काय असेल तर इथं आपण हे करतात, बोलतात, मनातील इच्छा बोलतात इथं. समोर मंदिर दिसतंय श्री बाळमामाचं. भंडारा उत्सव असल्यामुळं भरपूर तुम्हाला डेकोरेशन वगैरे पाहायला भेटेल इथे. असं मंडप वगैरे केलेला आहे, लाईटिंग वगैरे व्यवस्था, टेजची व्यवस्था केलेली आहे. आणि इथं भाकणूक वगैरे होते. इथं वर्षामध्ये ज्या काय काय गोष्टी घडणार आहेत, काय हे तर त्याची भाकणूक केली जाते इथं भंडारा उत्सवामध्ये. मोठी जत्रा आहे. खूप लोक लांबून लोक येतात इथं. मस्त सजावट केलेली आहे असे
म्हणजे रांगोळी वगैरे काढलेली आहे इथे. पाहता आहात तुम्ही मंदिरचा हा परिसर. मंदिरामध्ये भक्तगण वगैरे दर्शनासाठी आलेले आहेत. आपली मनोकामना इच्छा पूर्ण करण्यासाठी ते पैसे वगैरे लावतात. 1-2 रुपये, 5 रुपये वगैरे असे झाडापाशी. मंदिराचा कळस बघता तुम्ही. हे मंदिर संगमरवरी दगडात बांधलेलं आहे मंदिर. बरेचसे जण फोटो सेल्फी वगैरे घ्यायला लागले. हे प्रसिद्ध देवस्थान आहे बाळूमामाचं. चमत्कार वगैरे असे भरपूर केलेले आहेत बाळूमामाने. ते भरपूर जुने लोक अजूनही सांगतात आपल्याला. ते जे अजून आहेत सध्या हयात ते लोकसुद्धा आपल्याला बाळूमामाचे कथा वगैरे काय काय गोष्टी चमत्कार केलेल्या आहेत ते सुद्धा लोक सांगतात. यूट्यूबवरती बरेचसं काही मटेरियल तुम्हाला भेटेल हे बाळूमामाविषयी, त्यांचे चमत्कार वगैरे आहेत. श्री क्षेत्र आदमापूर येथे श्री बाळूमामाने समाधी घेतलेली आहे. इथून जवळच मंदिरच्या बाहेर परिसरामध्ये आपल्याला भरपूर असे दुकाने दिसतील जे पूजेचे साहित्य विक्री करतात. समोरून सुद्धा एक गाडी आलेली आहे. इथे भरपूर शॉप्स आहेत असे पूजे साहित्य विक्रीसाठी. लाडू प्रसाद वगैरे आहे इथे, हार वगैरे आहे, नारळ वगैरे सर्व साहित्य पूजेचं भेटतं. इथं घोंगडी पण भेटतात. इथे चांगल्या प्रकारचे घोंगडे उत्तम प्रकारचे असतात इथं घोंगडे. ह्या बाहेर मंदिरच्या शेजारूनच हा रस्ता गेलेला आहे निपाणी ते एक गारगोड साईडने. हा वरवूड हा इथंही शॉप आहे भरपूर. मंदिरच्या बाहेर परिसरामध्ये भरपूर शॉप्स आहेत. हा मेन रोड आहे निपाणी ते गारगोटी. आता उड्डाणपूरखाली भरपूर शॉप्स येणार आहेत भंडारा उत्सवासाठी. आणि इथं हा सगळा परिसर फुल गर्दीनं फुल माखलेला असतो. दुकानं वगैरे असतात इथे छोटी छोटी. ही समोर आपल्याला प्रसादालय दिसतंय. छोटी छोटी दुकानं आता भंडारा उत्सवासाठी येतील बघा. यायची तयारी झालेली आहे. लोक भरपूर यायला लागल्यात. भक्तगण पण भरपूर यायला लागले आहेत. तिथं हा रोड मंदिराच्या शेजारून केलेला आहे. इथं भरपूर डाव्या साईडला आणि उजव्या साईडला भरपूर शॉप्स आहेत जे पूजेचे साहित्य वगैरे विकतात किंवा हॉटेल्स वगैरे आहेत खाद्यपदार्थ खाण्यासाठी किंवा राहण्याच्यासाठी लॉजिंग वगैरे आहे. तर हे दत्ताचं मंदिर आहे. इथं आपण बाळूमामाच्या मंदिरा शेजारीच आहे. आता ह्या सोमवारपासून रस्तासुद्धा पूर्ण भरून जाईल आणि भंडारा उत्सवासाठी छोटे छोटे शॉप्स आहेत. इथं पूजेचं साहित्य भेटतं इथे बाहेर. मिठाईची दुकानं वगैरे आहेत. इथं हॉटेल्स वगैरे आहेत. भरपूर असे शॉप्स दिसतात तुम्हाला इथे. आता भंडारा उत्सवाची जय्यत तयारी चालवली आहे इथं. हे बॅग्स वगैरे आहेत. हे पूजेचं साहित्य वगैरे इथे विकायला लागलं. घोंगडी वगैरे इथं घोंगडी प्रसिद्ध आहे इथली. उबदार वगैरे घोंगडे असतात. समोर तुम्हाला दर्शनाची रांग दिसते आहे. स्नानगृह शौचालय इथं आहे या बिल्डिंगमध्ये. मंदिरा शेजारीच आहे जवळच अंतराव. ही ॲम्ब्युलन्स एक उभी आहे. हा गाण्यांचा कार्यक्रम चाललेला आहे तेव्हा. ढोल ताशाच्या गजरात कार्यक्रम चाललेला आहे तुम्हाला भंडारा उत्सवानिमित्त. समोरच नाच गाण्याचा कार्यक्रम चालला आहे बघा. इथं ढोल ताशे
हलगी वगैरे वाजवतात. भंडारा उत्सवानिमित्त ह्या पालख्या आलेल्या आहेत. त्या पालखीचे लोक हे सादर करतात. समोर हा बोर्ड दिसतोय भंडारा उत्सवाचा. सद्गुरू श्री बाळूमामा भंडारा उत्सव कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे. कार्यक्रम कसे काय आहेत हे ह्याद्वारे बोर्डवर तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यांनी दररोज प्रवचनकार व कीर्तन होणार आहेत. समोर आपल्याला दुकान गाळे वगैरे शॉप दिसतात. जे पूजेचे साहित्य वगैरे खाद्यपदार्थ वगैरे विक्रीसाठी ठेवलेले आहेत. त्याने कपड्याची दुकानं वगैरे आहेत. ही मंदिराच्या पाठीमागची बाजू आहे. सगळे दुकान्स वगैरे आहेत इथे, शॉप्स. सद्गुरू श्री बाळूमामा आदमापूर या ठिकाणी आपण आलेलो आहोत श्री बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी. भाविक बरेच आलेले आहेत. हार फुलांचे दुकानं वगैरे आहेत इथं. नारळ पूजेचं साहित्य वगैरे भेटतं. आता आपण आलेलो आहोत मरुगबाई मंदिरात. श्री बाळूमामाच्या मंदिरापासून जवळ 10-15 मिनिटाच्या अंतरावर आहे मरुगबाई देवीचं मंदिर. इथं बाळूमामा नेहमी वास्तव्यास यायचे या मंदिरामध्ये. ज्या वेळेला इकडे मेंढ्या घेऊन येतील आदमापूर भागात, तर त्यावेळेला ह्या मंदिरामध्ये ते राहायचे. मरुगबाई देवीचं मंदिर आहे. आता भंडारा उत्सव असल्यामुळे पालख्या भरपूर आलेल्या आहेत इथं मरुगबाई देवी मंदिरामध्ये. रथ पण आलेले आहेत, पालख्या पण आलेल्या आहेत, लांबून आले आहेत पालख्या. हे भाविक यायला लागले आहेत बघा पालख्या घेऊन वगैरे. मरुगबाई देवीचं मंदिर आहे, समोर दिसतं ते. चालत साधारण बाळूमामाच्या मंदिरापासून 15 मिनटं लागतात चालत. तुम्ही आतल्या गावामध्येच आहे, आदमापूरमध्येच हे मंदिर आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ. आता आपण आलेलो आहोत सत्यवा देवी मंदिर मेतके येथे. आता आदमापूरपासून तुम्हाला शेअरिंग जिप्स वगैरे असते तिथं. 100 रुपयेमध्ये आणून सोडतात तिथं. परत आदमापूरमध्ये जाऊन येऊन 100 रुपये घेतात. सत्यवा देवीचं मंदिर आहे बघा इथं मेतक्यामध्ये. बाळूमामाचं मंदिर पण आहे तिथं मेतक्यामध्ये. 2 मंदिरांचं दर्शन घेण्यासाठी 100 रुपये घेतात तुम्हाला प्रत्येक जीपवाले. समोर बघता हे मेतक्यामधील श्री सत्यवा देवीचं मंदिर आहे. मंदिर खूप सुंदर आहे. दगडी बांधकाम वगैरे आहे. शिखरसुद्धा खूप सुंदर आहे. मेंढ्यांची सजावट ही केलेली आहे वर डेकोरेटिव्ह. हा मंदिराचा परिसर आहे सत्यवा देवी मंदिर मेतके. समोरच आपल्याला गाय आणि वासरूचा पुतळा दिसतोय बघा. सिमेंट कॉन्क्रीटमध्ये तयार केलेला आहे. हा मंदिरचा परिसर आहे, खूप सुंदर परिसर आहे. समोर मेंढ्याचे पुतळे वगैरे केलेत बघा. वर छतावर केलेले आहेत त्यांनी. संपूर्ण मेंढ्या इथे. हा कोकरं पण लहान पिल्ले. संपूर्ण मेंढ्याच आहेत सगळ्या बिल्डिंगमध्ये मेतक्यामध्ये.
आता आपण आलेलो आहोत मुथळतिट्टा आदमापूरच्या इथे. आदमापूरमध्येच इथे चौकात आपल्याला कोल्हापूरला जायला का वाहने वगैरे भेटतात, एस टी वगैरे किंवा शेअरिंग वगैरे गाड्या इथूनच आपल्याला भेटतात कोल्हापूरला जाण्यासाठी. मुथळतिट्टा म्हणतात याचा चौक आहे हा. या चौकातून आपण कोल्हापूरच्या दिशेने जाणार आहोत. आता आपला परतीचा प्रवास आहे आदमापूर ते कोल्हापूर. सकाळी कोल्हापूर ते आदमापूर आपण केला. आता नंतर जाताना कोल्हापूर दिशेने आपण प्रवास करायला लागलो. आता मुथळतिट्टाचा परिसर सोडला आहे आपण. आता कोल्हापूर दिशेने प्रवास चालू आहे आपला आता परतीचा प्रवास. संध्याकाळी आता 4 वाजलेले आहेत. या परिसरात पावसाला सुरुवात झालेली आहे थोडी थोडी. तुम्ही दुसऱ्या गावावर ओले झालेलं आहे सगळे. अवकाळी पाऊस आलेला आहे. पाऊस किती वेळ थोडाच आहे, जास्त नाही आहे. जास्त मोठं पडलेलं नाही आहे. पाऊस थोडाच आहे, जास्त नाही आहे. तेव्हा इथून पुढं जास्त नाहीच आहे पाऊस. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. हा कोल्हापूर दिशेचा प्रवास आहे आपला, आदमापूर ते कोल्हापूर. अशी गाडी वगैरे आहे. समोर आपल्याला काळबा तलाव दिसेल. आता ह्या साईडला काळबा तलाव दिसतो. कळंबानंतर आपल्याला संभाजीनगर या परिसरात जाता येईल. आपल्याला कळंबा, संभाजीनगर, कोल्हापूर सिटीचा एरिया लागेल. आता समोर बघा हा कळंबा आहे, कळंबाचा परिसर आहे. तर आता इथं कोल्हापूरमध्ये उतरला आपण. कोल्हापूरमध्ये उतरून आपण आता खासबाग मैदानच्या दिशेने निघालो आहोत महालक्ष्मी दर्शनासाठी. इथे गोखले कॉलेजच्या तिथं आपण उतरलो.
जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा काय असेल ते. तर भेटूया आपण आता दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.